काय झालं गण्या? काय करत आहे तू? काय ना रे बाबा, जरासा प्रॉब्लेम मध्ये होतो. कसली प्रॉब्लेम रे? अरे बाबा, काल मी एका मंदिरामध्ये गेलतो. तिथे सर्व लोकांनी फुले, दूध आणले होते देवावर चढवण्यासाठी. मंदिरामध्ये देवाला चढवण्यासाठी फुले आणि दूधच नेतात ना, मग काय नेतात तुझ्या आकारे? अरे बाबा, ते दूध देवाला चढवतात, ते सर्व दूध वेस्ट होते, त्याचा काही उपयोग होत नाही. तरी लोकांना काहीही समजत नाही. ते बराबर आहे तुझं, पण आपल्याला काय करता येते? हे अंधश्रद्धेमुळे होतंय सगळं. घरच्यांना सांगावं तर ते ऐकत नाहीत. सर्व काही देवाचा, फुलांचा, पानाचा कचरा हा नदीमध्ये सोडून देतात. नदीतून तोच समुद्रात जातो. बरोबर आहे तुझं. त्या कचऱ्यामुळे कितीकच समस्या निर्माण होतात. जलप्राण्यांना त्याचा किती त्रास होत असेल हे कोणाला कळतही नाही. कोणीही याबद्दल विचार करत नाही. चल, आपण थोडासा विचार करू. नदीमधील कचरा येचू. नाही बाबा नाही, मी कशाला येचू कचरा? जर दुसरे येचत नाही तर मी कशासाठी येचू? अरे बाबा, दुसरे येचत नाहीत तर काय झालं, आपण येचू ना. मी एकटाच थोडी करतो कचरा. मी माझ्या घरच्यांना, सर्व गावकरींना बोलवतो. जर ते ऐकले तरच आपण नदी साफ करू. तसं कोणी नाही ऐकत बाबा. मग काय पूर्ण जगाचा कचरा मी एकटाच वेचून मरू का? मरायला कोण म्हणते? फक्त थोडं थोडं काम करायचे काहीतरी. पिंटू, तू पिसा तर झाला नाही ना? हे काय देशभक्तीचं भूत चढलं तुझ्यावर? मी आता जाऊन कोणत्या तांत्रिक मांत्रिकाला बोलवून आणतो. ते तुझा इलाज करतील थोडासा. अरे बाबा, पण तसलं काही नाही रे. तसलंच आहे काहीतरी. तू काहीतरी लपवतो माझ्यापासून. कोणतं भूत तर डोक्यावर नाही चढलं ना तुझ्या? काय वेळा गेडा झाला काय? भूत चढला असतं तर त्याने सांगितलं असतं का? तो काय वेळ आहे? तू भूतावर विश्वास करतो? हो हो, मी भूतावर विश्वास करतो ना. काय झालं, तू काय करत नाही काय भूतावर विश्वास? अरे मी देवावर विश्वास करत नाही, भूतावर काय करणार हो? तू देवावर विश्वास करत नाही? हो, नाही करत मी देवावर विश्वास. आपल्याला कचरायचा होता, तुला माहित नाही का? विषय बदलू नको. तुझ्या डोक्यावर भूत सवार झालेलं आहे. मी नक्की आता तुझ्या घरच्याला सांगतो. कोणत्या तांत्रिकाकडे नाही तर डॉक्टरकडे तरी चाल बाबा. कशाला जायचं कोणत्या तांत्रिकाकडे? पागल गिगल झाला का? काही समजत नाही का तुला? कोणते तांत्रिक मांत्रिक काय नसतात. अरे रागवू नको रे बाबा. बिनकामी तुझ्यासारख्या गधले बोलू लागलो, येड घ्यायचं.